मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील युतीची चर्चा आता शाब्दिक चकमकीपर्यंत. राजकारणात आम्ही नवीन, मात्र कुणाचे पाय चाटले नाहीत. संदीप देशपांडे यांचं संजय राऊत यांच्या येडेगबाळी टीकेला जोरदार उत्तर. द्विभाषा धोरणावर आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी बैठक. मनसे ठाकरेंची सेना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह पालक संघटना, लेखक आणि मराठी कलाकारांकडून हिंदी सक्तीला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर चर्चा. हिंदी सक्ती विरोधात मनसेची आजपासून स्वाक्षरी मोहीम. संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात दादरमधून याची सुरुवात. राज्यभरात पालक शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन करणार सरकारच्या निर्णयाचा निषेध. औरंगजेब पवित्र व्यक्ती, त्याला राजकारणासाठी बदनाम केलं जात आहे. मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचं वादग्रस्त वक्तव्य. तर औरंगजेबानं सर्वधर्म समभाव राखला, शेख यांनी तोडले अकलेचे तारे. शेतकरी कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा, फडणवीस यांचा विचार लवकरच कार्यान्वित होईल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. मात्र शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत, कृषी मंत्र्यांनी केलं स्पष्ट. धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या वादात शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण. जर पोलीस गुंडांची भूमिका पार पडत असतील तर न्याय नेमका मागायचा कुणाकडे? राजू शेट्टी यांचा सरकारला सवाल. नागपुरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी ऐकून मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा संताप. भर बैठकीमध्ये महावितरणाच्या अधिकाऱ्यांची केली कान उघडणी. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भीषण आग. अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक. तब्बल 3 तासानंतर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. कोल्हापूर मुंबई विमान प्रवास अधिक सुखकर होणार. दिवसातून 3 उड्डाणांचा प्रस्ताव. ऑक्टोबरपासून 3 उड्डाणांना सुरुवात होण्याची शक्यता. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रिंग रोडला मंजुरी. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीमध्ये निर्णय. 2026 मध्ये सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी रस्ते जोडणीच्या कामाला गती. तुकोबांची पालखी आज लोणी काळभोरवरून रावेतच्या दिशेनं प्रस्थान करणार. तर ज्ञानोबांची पालखी दिवे घाटातून प्रवास करत सासवडमध्ये. आज सासवडमध्येच मुक्काम. वारकऱ्यांचा उत्साह शिगेला. साई दर्शनासाठी नव्या ब्रेक दर्शन व्यवस्थेचा निर्णय. व्हीआयपी लोकांना आता दिवसातून ठरलेल्या 3 वेळांमध्येच मिळणार दर्शन. व्हीआयपी दर्शन वादानंतर मंदिर समितीचा निर्णय. राज्यामध्ये आजपासून सलग 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला येलो अलर्ट जारी. मुंबईसह उपनगरांमध्ये संततधार सुरू. इराण इस्रायल दरम्यान हल्ले प्रतिहल्ले सुरूच. इस्रायलच्या 20 लढाऊ विमानांनी इराणमधील केरमानशाह, हमादान आणि तेहरानवर चढवले हल्ले. तर इराणमध्ये सत्तापालटाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. Thank you.